मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या सणाच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजी सुरू आहे। मात्र या पतंगबाजीच्या दरम्यान अनेक ठिकाणी नॉयलन मांजा जो तो सर्रासपणे वापरला जातोय, यामुळे अनेक ठिकाणी गंभीर घटना देखील नाशिक शहरामध्ये घडत आहे। गेल्या महिनाभरापासून अनेक गंभीर घटना घडल्या, यामध्ये 3 ते 4 दुचाकी चालकांनी आपला जीव देखील गमावला आहे। त्यासोबत अनेक गंभीर जखमी झाले। त्यासोबत नाशिक शहरामध्ये सध्या आता जे दुचाकी चालक आहेत त्या दुचाकी चालकांकडून जे ते नाशिक शहरामध्ये आपण जर बघतोय तर मांजा जो अडकण्यासाठी या अशा पद्धतीचा एक तार या ठिकाणी बसवण्यात येत आहे आणि यामुळे या मांजामुळे कुठेतरी या दुचाकी चालकांचा त्या ठिकाणी संरक्षण होईल या हेतूने या मांजापासून संरक्षण होईल या हेतूने कुठेतरी आता ही अशा पद्धतीची तार बसवली जाते। माझ्यासोबत काही दुचाकी चालक आहे, तर तार बसवत आहे कारण काय, नेमकं काय सांगा? ही तार बसवण्याचं कारण हे काही सेफ्टी आहे। आता एक आमची मित्र आहे मोहसिन सय्यद म्हणून खडकाईवर राहतात, त्यांच्या मुलाच्या गळ्याला ते मांजा लागला परवाच्या दिवशी। त्याला 11 लाख रुपये खर्च आला, 45 टाके लागलेले त्याला। त्याच्या भीतीवरून आम्ही हे तार लावतो प्रोटेक्शनसाठी आणि हे मांजावर बंदी आलीच पाहिजे। म्हणजे जिथून निर्यात होते गव्हर्नमेंटने तिथूनच त्याला बंदी करायला पाहिजे आणि सर्वांना माहिती आहे पोलिसांना पण कुठे भेटतंय काय भेटतंय, पण ते सर्व मोकळी सूट देत आहे त्यांना विक्रेत्यांना। पोलिसही कारवाई करताय सांगताय अनेक मांजा येतं कुठून आहे? मग पोलीस जर कारवाई करताय मांजा कुठून येतं इथं सिटीमध्ये? एवढा पोलिसांकडनं नेमकी काय अपेक्षा आहे? पोलिसांनी ठोस कारवाई करायला पाहिजे। म्हणजे मांजा विकत आहे त्यांच्यावर सर्व कारवाई करायला पाहिजे। दुकानमध्ये बघायला पाहिजे कुठं मांजा भेटते नाही भेटते, पण मांजा येत कुठून आहे? एवढं आज 5-6 केस झाली एवढ्या आठवड्याभरात। जीव धोक्यात येतो ना लोकांचा, गाडी चालवणाऱ्यांचा। खरं तर आपण बघतोय दुचाकी चालकांकडनं स्वतःचं संरक्षण व्हावं त्यासाठी या अशा पद्धतीचं जे आहे ती तार बसवली जाते आणि या नंतर जी नाशिक शहरामध्ये अनेक दिवसांपासून मांजा विरोधात जी मोहीम नाशिक पोलिसांनी हाती घेतली आहे त्या अनुषंगाने देखील आता नाशिकर पुन्हा एकदा या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे। अनेक ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून मोहीम सुरू असली तरी देखील नाशिक शहरात सर्रासपणे मांजा वापरला जातोय आणि या मांजामुळे अनेक दुचाकी चालकांना आपला जीव धोक्यात घालून नाशिक शहरातून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे आता कुठेतरी या मांजाच्या संदर्भात नाशिक शहर पोलीस नेमकं काय ठोस पावलं उचलणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कटेरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।